सोलापूर शहरातील भवानीपेठ सोनानगर इथं संत तुकाराम महाराज यांच्या बीज महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं परिसरात वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळच्या सत्रात ग्रंथ ज्ञानेश्वरी दिंडी मिरवणूक काढण्यात आली। या दिंडीमध्ये वारकरी, महिला पुरुष तसंच बालवारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात मिरवणूक परिसरातून उत्साहात मार्गक्रमण करत होती। मिरवणुकीचं विशेष आकर्षण म्हणजे गजराजाचं आगमन होतं। सजवलेल्या हत्तीनं मिरवणुकीत प्रवेश करताच उपस्थित भाविकांचं लक्ष वेधलं। अनेकांनी भक्तिभावानं गजराजाचं दर्शन घेतलं। यावेळी मोहोळ येथील हरिभक्तपरायण सोपान महाराज कापसे यांची उपस्थिती लाभली। तसंच कामती येथील वारकरी शिक्षण संस्थेतील बालवारकऱ्यांनी पाऊल खेळ सादर करत भक्तांना मंत्रमुग्ध केलं। त्यांच्या तालबद्ध सादरीकरणानं मिरवणुकीला विशेष रंगत आली। यानंतर हरिभक्तपरायण मन्मथ महाराज यांचं तुकाराम महाराज बीज महोत्सवानिमित्त गुलालाचं कीर्तन रंगलं। कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आणि त्यांच्या विचारांचा भावपूर्ण संदेश देण्यात आला। कीर्तनावेळी गुलालाची उधळण होत भक्तिमय वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीता भजनी मंडळ, सिद्धेश्वर भजनी मंडळ, गणेश तरुण मंडळ तसंच घाटे परिवारानं पुढाकार घेतला। परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला।